नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक जे आहे तो आहे आपली जी मिरचीची नर्सरी. हे घरी आपण कशी तयार करतो, म्हणजे शेतामध्ये. नर्सरीमध्ये रोप न टाकता आपण आपल्या शेतामध्ये जे रोप टाकतो, त्याआधी जे आहे त्यासाठी जे आहे ते आपण वाफे बनवतो. वाफ्यावर जे आपली लागवण होत असते. तर जे तुम्ही समोर बघू शकता की आपण ज्या पाडी वडत आहोत त्या वाफ्यासाठीच आहे. तर कसे वाफे बनवतो ते तुम्हाला दाखवतो बघा. तर त्या पाडी जी आहे त्या दोन्ही साईडने ओढून घेतलेल्या आहे. तर या अशा पद्धतीने ओढलेल्या आहेत त्या तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. तर आता बघा, त्याच्या दोन्ही साईडच्या ज्या पाडी आपण ओढल्या होत्या त्या आपण दोन्ही साईडनं ते माती जे आहे ते पोटामध्ये टाकत आहोत आणि त्या पोटातल्या मातीने जे ते मधातली जागा जे फिल करतं, जेणेकरून आपला गादी वाफा जो आहे तो तयार होईल. याच्यातले जे ठोकळ कण आहे ते आपण बाहेर काढणार आहोत, बारीक बारीक ठेवणार आहोत. तर बघा समोर कसे तयार होते ते वाफे. तर हे बघा फोटोमध्ये बघता तुम्ही अशा पद्धतीने वाफे तयार केलेले आहे. यावर जे आहे ते आपण लाईन फाडलेली आहे काडीच्या सहाय्याने आणि हाताच्या सहाय्याने मॅन्युअली एक एक बी जे आहे तिथे टाकत आहोत आपण. ते बघू शकता आपण फंगीसाईड लावलेलं आहे त्यांना. मँगोजे प्लस कार्बनडाझेम होतं आपल्याकडे उपलब्ध म्हणून ते वापरलं आहे. तर बघू शकता एक जे आहे ती बी आपण हाताने टाकत आहोत आणि दरवर्षी आपण मॅन्युअलीच टाकत असतो. तर बघा अशा पद्धतीने जे आहे ते रेषा फाडून टाकतो, जेव्हा डिस्टन्स दूर असते, दाटत नाही आणि जेव्हा पाणी येते भरपूर, जेव्हा पाणी चालू होते तेव्हा झाडाची जे फंगस लागण्याचं जे हे राहते ते कमी होत असते. तर बघा हे संपूर्ण बेड आपल्याला टाकायचे आहेत. तर टाकून झालेलं आहे. त्यावर जे आहेत आपण प्रक्रिया केलेलं जे शेणखत आहे ते आपण टाकत आहोत. तर बघा त्या ज्या लाईन आहेत त्या लाईन फक्त आपण शेणखताने बुजवतो, कारण बियाण्याला निघायला जे आहे ते इझी जात असते. कारण माती टाकलं तर काय होते, पाणी आल्यावर त्या मातीचं जे आहे ते खिपलवरते म्हणजे जड जात असते निघायला, म्हणून ते आपण शेणखत वापरत असतो. आणि आता त्याच्यावर जे आहे ते उबदारपणा यावं म्हणून आपण सुती पोताळं जे आहे ते झाकत असतो, जेणेकरून त्याच्यावर उबदारपणा राहावा, गरमी राहावा. जर्मिनेशनसाठी गरमी हे खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी आपण पोतं वापरत आहोत. तर हे बघू शकता, हे ब्लू कापर आहे, आपण वरून टाकलेलं आहे त्या वाफ्यावर. अशा पद्धतीने झाकलं होतं शेणखताने आणि त्यावर जे आहे ते पोताळे झाकलेले. तर सांगा आमची पद्धत कशी वाटली आणि कमेंट करा तुम्ही कोण्या पद्धतीने जे आहे ते नर्सरी टाकता. आमची पद्धत कशी वाटली सांगा. काही चुकलं असेल तर सांगा, आम्ही ॲड करू. याच्यामध्ये आपण क्लोरोफायरिफॉस हे सुद्धा टाकलेलं आहे, जेणेकरून इन्सेक्ट न लागावं त्यासाठी. समोर तिथे जे आहे मिरची लागवड होणार आहे समोर, त्यासाठी